ज्याचा ऐसा अनुभव, ज्याचा ऐसा अनुभव, विश्वदेव सत्यत्वे, देव तया जवळी असे, देव तया जवळी असे, पाप नासे दर्शने. काम क्रोधा नोहे चाली, काम क्रोधा नोहे चाली, झाली भूते समता. देव तया जवळी असे, पाप नासे दर्शने. तुका म्हणे भेदा भेद, तुका म्हणे भेदा भेद, गेला वाद खंडोनी. देव तया जवळी असे, पाप नासे दर्शने. पांडुरंगा करू प्रथम
कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तक ही पायावरी या वारकरी संतांची या जेने पंढरी सारिखाची आपुला धामणगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरु माणकोजी चरणी साष्टांग मी घातिला विठ्ठल सेवेकरिता म्हणजेच निरूपणाकरिता प्राप्त असलेला किंवा निवडलेला असा जो अभंग आहे तो अभंग श्रीमंत श्री संत श्रेष्ठ महान वैष्णव जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा हा अभंग असून या अभंगाद्वारे जगद्गुरू तुकोबाराय भगवंताची ओळख करून देतात की भगवान परमात्मा राहतो कुठं, त्या भगवान परमात्म्याचा पत्ता महाराज या अभंगातून सांगतात. ते कशा प्रकारे सांगतात ते आपण यथाशक्ती यथामती याचा विचार करू आणि यथावकाश. सेवेकरता या तीन गोष्टीची गरज आहे. परमार्थ करत असताना पहिल्या प्रथम शक्ती ही गरज आहे. कथेची सामुग्री देह अवसानावरी, जोपर्यंत शरीर अनुकूल आहे तोपर्यंत परमार्थ. एकदा का शरीर प्रतिकूल झालं म्हणजे परमार्थ करता येत नाही असं नाही, पण परमार्थाच्या आनंदाचा भोग घेता येत नाही. आणि आनंदाच्या भोगाकरता म्हणून अनुकूल शरीर असावं लागतं. आता शरीर प्रतिकूल आहे, पण काय भूषण महाराजाला वाटलं मला कळत नाही. एवढा मोठा जयवंत महाराज बाप्पा असताना ह्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला कशाकरता निवड केली हे कळत नाही. आता काय झालं आहे, सगळी तुमचा प्रेम भक्ती भाव समाज पाहिल्यावर खूप आनंद वाटतं आहे, पण काय करू, गोटा नवीन झाला आहे पण बैल म्हातारा झाला. गोटा चांगला बांधला तुम्ही, गोटा चांगला आहे, सगळं चांगलं आहे, पण बैल म्हातारा झाला, त्याला करायचं काय, शक्ती पाहिजे. दुसरी गोष्ट परमार्थाकरता मती पाहिजे. मती म्हणजे बुद्धी पाहिजे. खऱ्या अर्थानं बुद्धीचं काम हे परमार्थात आहे, व्यवहारात नाही. व्यवहारात काय काम आहे? व्यवहारात बुद्धीचा उपयोग कुठं करतो? याची टोपी त्याला घातली, त्याची टोपी याला घातली की आपण त्याला व्यवहारात शहाणा म्हणतो. व्यवहारात त्याला शहाणा आहे, फार कमवलं, फार मोठा शहाणा आहे. अरे टोप्याच घातल्या त्यानं, दुसरं काय केलं, शहाणा आहे. अरे बुद्धी व्यवहारात नाही, बुद्धीचे परमार्थात गरज आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. बुद्धीचं वैभव खऱ्या अर्थानं परमार्थात आहे, बाकी ठिकाणी बुद्धीचं वैभव नाही. म्हणून बुद्धीच पाहिजे. परमार्थ नोहे लेकराचा खेळ. हा का लेकराचा खेळ नाही. कुणी ववटावं, कमरा बांधाव्या, फेटा बांधावं, सांगावं, बोलावं असं नाही. परमार्थात सेवा पाहिजे, सेवेचं अंग पाहिजे. अनेक वर्ष सेवा पाहिजे. महाराजांनी अनेक जन्मसेवा केली, अनेक अवतारामध्ये सेवा केली. तुकारामराय म्हणजे अंबरीश राजा, तुकोबराय म्हणजे प्रल्हाद, तुकोबराय म्हणजे अंगद,
तुकोबराय म्हणजे उद्धव, तुकोबराय म्हणजे नामदेव, सहयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनी. चारही युगामध्ये तुकोबरायांनी सेवा केली, तरी तुकोबराय म्हणतात नाही तुझी केली सेवा, दुःख वाटे माझ्या जीवा. 4 युगामध्ये सेवा त्यांची आहे, इतकी सेवा केली, तरी तुकोबराय म्हणतात पतित पतित पतित, मी तो त्रिवाचा पतित आहे. परितू आपुल्या सत्य मज करावे सरते. अरे जन्मोजन्मीची सेवा आहे, अनेक अवतारामध्ये ज्या ज्या वेळी देवाचा अवतार त्या त्यावेळेस तुकोबरायचा अवतार आहे. आणि एवढी सेवा करत असताना महाराज स्वतःला पतित म्हणून घेतात. आपण आषाढवारीला माळ घालतो आणि कार्तिकेला हरिभक्तपरायण होतो, हवप होतो. लगेच आपली फार पळापळ आहे आपली, एवढ्या लवकर होत नाही. याच्याकरता सेवा पाहिजे, म्हणून मती पाहिजे, बुद्धी पाहिजे. तिसरी गोष्ट, परमार्थाकरता अवकाश महत्त्वाचा आहे. खऱ्या अर्थानं आज तुम्ही सगळे इथं उपस्थित असलेले सगळेजण आज भाग्यवान तुम्ही आहात. काय भाग्य तुम्हाला प्राप्त झालं, फार मोठं भाग्य आहे. काय भाग्य झालं तर एक भाग्य आहे की या सप्त्यापर्यंत तुम्ही कोणीच मेला नाही, हे भाग्य आहे. अरे तुम्ही जर गेला असता तर हा सप्ताह सोहळा तुम्हाला पाहायला मिळाला असता का नसता, हे भाग्य आहे. बरवे झाले आजीवरी, बरवे झाले आजीवरी, नाही पडलो काळाच्या किंवा मृत्यूच्या आहारी, आणि वाचून आलो या सप्त्यावरी. वाचून आलो येथवरी. आता पुढे उरले ते हरी, तुम्हा समर्पण दिला या काळे अवकाश. म्हणून अवकाश महत्त्वाचा आहे. तेव्हा यथाशक्ती यथामती यथा अवकाश आपण या अभंगाचा थोडा परिहार करू, विचार देऊ. अनेक वर्षापासून चालत असणारा हा या आंबेगाव ग्रामामध्ये हा सप्ताह सुरू आहे. या सप्त्याचं वैकुंठवासी मारुती बन महाराज यांच्या पुण्यस्मरणार्थ, कारण महात्म्यांची पुण्यतिथी होत नाही, पुण्यस्मरण होतं बरं का. महात्म्यांचं पुण्यस्मरणच करावं. मारुती महाराजांनी या भागामध्ये जो परमार्थ केला, ज्या परमार्थाचा त्यांनी या ठिकाणी प्रसार केला, परमार्थ प्रत्येकाच्या ठिकाणी रुजवला, अशा महात्म्यांच्या पुण्यतिथीनिमित्त म्हणजे पुण्यस्मरणानिमित्त आहे. त्यांचं स्मरणच करावं. आणि म्हणून सप्ताह आहे. कारण का जगामध्ये अनेक माणसं आहेत, काही माननीय आहेत, काही वंदनीय आहेत, काही पूजनीय आहेत, आणि काहीच स्मरणीय आहेत, थोडेच स्मरणीय आहेत की त्यांचं स्मरण करावं, त्यांचं आठवावं, अशा प्रकारची थोडीच जण आहेत. माननीय आहेत जगामध्ये, जे माननीय आहेत ते वंदनीय नाहीत, जे वंदनीय आहेत ते पूजनीय नाहीत, आणि जे पूजनीय आहेत ते स्मरणीय नाहीत. कळालं? काही लोक नुसते माननीय आहेत, त्यांना मानायचं आहे, वंदन करायचं नाही. कारण वंदन करायच्या एवढे योग्यतेचे ते नसतात. फक्त माननीय करावा, माननीय अमुक अमुक, माननीय अमुक अमुक, फक्त एवढंच करावं बस, त्यांना वंदन करण्याचं नाही. आता काही लोकांना वंदन करावं, ठीक आहे, आपल्या वयापेक्षा थोरले आहेत, मोठे आहेत, काय हरकत नाही, वंदन करा, नमस्कार करा, पाया पडा, पण त्यांची पूजा करू नका. का तर ते जर दारुडे असेल तर त्याच्या वयाला काय करायचं आहे, जाळायचं आहे का त्याच्या वयाला? तो जर त्याचा आचारहीन माणूस असेल तर त्याचं वंदन करण्यामध्ये काही अर्थ नाही. करा वंदन नियमाला. काही लोक पूजनीय आहेत, चांगल्या घराण्यात जन्मली, संत कुळात जन्मली, किंवा चांगल्या जातीमध्ये जन्मली, काय हरकत नाही, पूजा करायला काय हरकत नाही, पूजा करा, पण त्यांचं स्मरण करावं असं नाही. कारण का कुळात जन्मले म्हणून काय झालं, संताचे आप्त नव्हती मनागर न होती म्हणा. कसं तुम्हाला पाठ करायचं, न कुणीकडेही घाला, कुणीकडे ठेवा, न नव्हती मनागर न होती म्हणा. हां, नव्हती ते संताची लेकरं संत होतात असं प्रकार नाही. म्हणायचं आहे महाराजाचा मुलगा महाराज, महाराजाची बायको महाराजीन, डॉक्टरची बायको डॉक्टरीन, नाडी तपासायला येते का तिला? पण डॉक्टरीन बाई का, नवरा डॉक्टर,
मास्तरची बायको मास्तरी. तसं संताची आप्त नव्हती ते संत. पूजा करायला हरकत नाही, पण त्याचं स्मरण करावं असं नाही. पण काही अशी जगामध्ये शिवेधारी माणसं जन्मलेली असतात, आयुष्यभर परमार्थ त्याने केलेला असतो, भगवंताचे साक्षात्कार झालेला असतो, सतत भगवंताचं नामचिंतन त्यांनी केलेलं असतं. त्यामुळं त्यांची योग्यता आता मनुष्यत्वामध्ये राहिलेली नसती, देवत्वामध्ये प्राप्त झालेली असती. म्हणून अशा लोकांचं स्मरण करावं, त्यांचं आठवण करावं. मारुती महाराज बन यांच्या पुण्यस्मरणार्थ हा अखंड सप्ताह. आणि ज्या भागामध्ये खऱ्या अर्थानं परमार्थ रुजवला बरं का, हरिभजने हे धवळिले जग, ज्यांनी भगवत भजनाचा प्रचार प्रसार केला या भागामध्ये खरोखर महत् उपकार आहे की त्यांच्या उपकाराकरता आपण काय द्यावे असे व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. जगामध्ये काही उपकार फेडता येतात, पण काही उपकार फेडताच येत नाही. सर्वसामान्य व्यवहारात केलेले उपकार आपण फेडू शकतो. एखाद्या माणसानं आपल्याला चहा पाजला, उपकार झाला, मग हे उपकार कसा फेडायचा? त्याला काय करायचं? त्याने 1 कप पाजला ना, हो, त्याला घरला न्या 2 कप पाजा. चहाला 1 कपाला कप गेला आणि 1 कप त्याच्यावरच बसला, उपकार फिटला. एखाद्यानं 10,000 रुपये दिले, आपल्याला मदत केली कुठल्या कार्याकरता, तुम्ही त्याला 20,000 पुन्हा द्या, म्हणजे उपकार फिटला. व्यवहारातले काही उपकार फेडू शकतात, पण काही अलौकिक अशा प्रकारचे उपकार असतात, ते उपकार फेडताच येत नाही. अहो तुम्ही सांगा, सूर्यनारायणाने आपल्याला प्रकाश दिला, त्याचा उपकार कसा फेडायचा? फेडायचं झालं तर डबल करावं लागेल. डबल करायचं असेल तर किती व्होल्टेजचा बल्ब लावावा लागेल, सूर्य एवढा प्रकाश होईल. किती व्होल्टेज चालवला तर सूर्यासारखा होत नाही. म्हणून उपकार फेडता येत नाही. आपल्या आईनं केलेला उपकार आहे, आपल्याला आपल्या स्तनाचं दूध पाजून आपल्याला मोठं केलं, तिचा उपकार आपण कसा फेडू शकतो? तिचा उपकार फेडण्याकरता पुन्हा आपल्याला आई व्हावं लागेल, आणि त्या आईनं आपल्या पोटी जन्माला यावं लागेल, आणि मग आपण दूध पाजलं तरच उपकार फेडतो. नाही तर उपकार त्या मातेचा, त्या आईचा उपकार आपण फेडू शकत नाही. तशी काही महात्म्य असतात, त्या महात्म्यांचा उपकार फेडणं फारच मोठं कठीण आहे. त्या महात्म्याचा उपकार फेडता येत नाही. मी आल्यापासून ऐकलं की या ग्रामामध्ये, या भागामध्ये नागोराव महाराजांनी जो उपकार तुमच्यावर केलेला आहे, फार मोठे उपकार आहेत अशा महात्म्याचे. आणि त्यांच्या उपकाराकरता आपण काय करू शकतो? काही करू शकत नाही. म्हणून आपण या महाराजांचं स्मरण करायचं आहे. त्यांच्या नेहमी सप्ताह आहे. या सप्त्यामध्ये अनेक प्रकारचे मोठे मोठे महाराज लोक इथं कीर्तनाला आले, आणि कीर्तनाला आल्यावर माझा नंबर लांब घातला त्यांनी. म्हाताऱ्या माणसाला पुढे ढकललं, म्हाताऱ्याला. असू द्या, काय आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारतो. तेव्हा तुम्ही जो वेळ दिलेला आहे याच्याकरता त्याचा धन्यवाद तुम्हाला देऊन मी शिवेला सुरुवात करू. विठ्ठल विठ्ठल. मनुष्य जन्म झाल्यावर मनुष्य जन्माला यावं तर कृतार्थ व्हावं. जीवानं मनुष्य जन्माला यावं तर धन्य व्हावं, आणि जीवानं मनुष्य जन्माला यावं तर सार्थक करून घ्यावं. कळलं? मग जीवानं मनुष्य जन्माला यावं, मनुष्य जन्माला म्हणतो बरं का, कुठल्याही जन्माला नाही. मनुष्य जन्माला आलात तर कृतार्थ व्हावं, मनुष्य जन्माला आला धन्य व्हावं, मनुष्य जन्माला आला सार्थक करून घ्यावं. मनुष्य जन्म हा पूर्णतेकडे जाणारा हा जन्म आहे. परिपूर्णता करून घेण्यासारखं साधन या मनुष्य जीवाला आहे. पण सार्थकता झाली पाहिजे, कृतार्थ झाली पाहिजे, आपली धन्यता झाली पाहिजे मनुष्य जन्माला आल्यावर. पण धन्यता किंवा सार्थकता किंवा कृतार्थता आपल्या जीवाची कशामध्ये आहे? परिपूर्णता कशामध्ये आहे? तसं जर पाहिलं तर आज आपण पाहतो सगळा जीव अपूर्णच राहतो, पण पूर्ण होत नाही. पूर्ण हे फक्त झाले संत महात्मे, हेच आपण अपूर्णच आहे. का अपूर्ण आहे? तर आपण जन्माची सार्थकता पाहतो ते संतती, संपत्ती आणि सत्ता या 3 गोष्टीमध्ये पाहतो. एक संततीमध्ये आपण कृतार्थ पाहतो, दुसरी गोष्ट संपत्ती मिळवण्यामध्ये कृतार्थ समजतो, किंवा तिसरी गोष्ट सत्ता म्हणजे अधिकार प्राप्त होण्यामध्ये आपण सार्थकता समजतो. पण ह्या 3ही गोष्टी परिपूर्णता नाही. संतती ही पूर्ण करू शकत नाही, परिपूर्णता नाही.
संपत्ती ही परिपूर्ण कधीच नाही. कितीही मिळवा, कितीही मिळवा, अपूर्णच असते, पण पूर्णत्व नाही. मिळवायचं कुठवर मिळायचं? मिळवायचं ते मिळवायचं कुठवर मिळवायचं? मिळेपर्यंत मिळवायचं. मिळाल्यावर पुन्हा मिळवायचं राहतं का? नाही. एखादी वस्तू आहे, समजा ही वस्तू इथं राहिली माझी, मग हुडकतो मी. कुठपर्यंत हुडकेन मी? मिळेपर्यंत. एकदा मिळाली ना ती वस्तू मला मिळाली ना, हो. जर तुम्ही म्हटला दादा उद्या आंबेगावला या, का तुमची वस्तू राहिलेली अरे मला मिळाली ना, नाही अजून हुडका. अजून कशाला हुडकायचं? मिळाल्यावर काय मिळवायचं आहे? एकदा मिळाल्यावर काय मिळवायचं आहे? तसं संपत्ती मिळवायची आहे, कुठवरून मिळवायची आहे? मिळवायचं थांबलंच नाही म्हणजे मिळालीच नाही. विठ्ठल संपत्ती ही मिळत नाही. सत्ता ही मिळते का? नाही सत्ता. कारण एक सत्ता आली तर दुसरी सत्ता असावी होती, दुसरी सत्ता आली तर त्याच्या पुढची सत्ता, त्याच्या पुढची सत्ता. अहो कुठपर्यंत इंद्रापर्यंत जरी गेला तरी पुन्हा सत्ता असावीच वाटते. ही म्हणजे मिळाली नाही. परिपूर्णता सत्तेमध्ये नाही, संपत्तीमध्ये नाही आणि संततीमध्ये नाही. आपण त्याच्यामध्ये हुडकतो. पण खऱ्या अर्थानं जीवनाचं सार्थकता कशात आहे? कशात आहे? विठ्ठलची एक देखाली, विठ्ठलची गेली दिगंत अवघीत पापे गेली दिगंत आल्याचे सार्थक. जन्माला मनुष्य जन्माला आला याचं सार्थक कशात आहे? तर तुकाराम महाराजांनी स्पष्ट उत्तर दिलं, विठ्ठलची एक देखलिया. याच्याशिवाय काहीही केलं तरी काही केल्यानं होईल असं महाराज म्हणले नाहीत. अमुक केल्यावर होईल, इतकी घरं बांधल्यावर होईल, अमुक वाडे घेतल्यावर होईल, जमिनी घेतल्यावर होईल, प्रॉपर्टी असं केल्यावर होईल असं म्हटले नाही. फक्त विठ्ठलची एक देखलिया. भगवंताची जोपर्यंत प्राप्ती होऊ शकत नाही किंवा भगवत साक्षात्कार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जन्माची सार्थकता होत नाही, जन्माची परिपूर्णता होत नाही. जीवन अपूर्ण राहतं. संसारामध्ये जीवन अपूर्ण राहतं. परमार्थात जीवन पूर्ण होतं, परमार्थात जीवन परिपूर्ण होतं. संसारामध्ये अपूर्णच राहतं. कुठपर्यंतही राहू द्या, त्याची इच्छा शिल्लक राहते, इच्छे शिल्लक राहते. कुठपर्यंत? मेला तरी शिल्लक राहते, मेला तरी शिल्लक राहते. बघा काही वेळेस तिसऱ्या दिवसाला गेलं ना माती सावडायला, मग गेल्यावर तिथं काय करतात, ते सगळे राख वगैरे गोळा करतात. त्याचं काही ठेवत नाही, तिथं सगळं पोत्यामध्ये भरून
सगळं नदीला पाठवून देतात. मग नदीला पाठवल्यावर तिथं काय राहिलं? काहीच नाही, झाडून काढलं ते सगळं. बरं, मग कुठला तरी धोंडा आणायचा, त्या धोंड्याचा आणि ह्याचा लवलेश नाही, संबंध नाही, त्या धोंड्याचा आणि ह्याचा काही संबंध नाही, उगाचच ते धोंडा आणून ठेवायचा. बरं, ठेवेनात का? पण त्या ठेवल्यावर धोंड्याला पाणी ओतायचं. आता ह्याच्या हाडं बी गेली, राख बी गेली, सगळं गेलं. आता त्या धोंड्याचा ह्याचा संबंध काय? त्याला पाणी ओतायचं. बरं, ओतायचं. ओतल्यावर तिथं नैवेद्य ठेवायचा. बरं, नैवेद्याला काय आणायचं? काय बी आणायचं. म्हणे हे चालत होतं, हे लागत होतं. आता हे असतं, आता असतं काय त्याला? अरे म्हणलं हे कशाला आणलं? नाही दादा, ते कवा कवा घेत होता, आता घेतो काय? त्याची राग झाली, हाडं गेली, काहीच राहिलं नाही. ही दुसरा धोंडा आला इथं आणि हे घेतो काय आता? नाही म्हणले, असतंय दादा, असतंय तर असू दे, तुझं काय असेल तसं काय करायचं तसं कर. मग ते दाखवायचं नैवेद्य. बरं, दाखवल्यावर पुन्हा मग ते हाका मारीत बसायचे, या या कुणाला? त्या कावळ्याला. आता कावळा बी एवढा गमतीदार असतो, नाही तेव्हा हातात घेऊन जातं आणि त्या दिवशी भलतंच नकळं करतं, येतच नाही लवकर. उगं तिथपर्यंत यायचं, पुन्हा माघारी जायचं, असं यायचं. मग लोकांनी म्हणजे सारखा. अरे काय सरकार काय? बरं, सरकार. आणि पुन्हा एखादा म्हातारा उठतो आमच्यासारखा आणि ती म्हातारा पुन्हा येऊन म्हणतो, हो थांबा, काहीतरी मनात राहिलंय. मी म्हणलं, जाळलं की त्याला. अजून राहिला नाही म्हणले, त्याच्या मनात काहीतरी राहिलंय. मी म्हणलं, काय राहिलं नाही? ती जळलं, सगळं झालं, काय राहिलं नाही. नाही म्हणले, राहिलंय मनात काहीतरी, त्यानं ठेवलंय. मग ती म्हातारं काय करतं, या पोराला म्हणतं, इकडे काय, पाय पड. आता काय त्याच्या पाय पडायचं आहे, कुणाचं काय संबंध? पाय पडायचं. बरं, पाय पडायचं. पडताना ते सांगतात त्याला, हे बघ, त्याला मन पाया पडताना, म्हातारीला चांगलं सांभाळतो, काळजी करू नको दादा, म्हातारीला चांगलं सांभाळतो मी, मागं आईला बघतो, म्हणून पाया पड. आणि मग ती पडतं पोरगं. पडल्याबरोबर काय भानगड आहे कुणाला माहिती, पटकन कावळा येतून शिवतो. शिवलं की एक जण आला, मला म्हणा, दादा कसं झालं? मी म्हणलं, विचित्रच झालं. ते म्हणले, कसं काय विचार? अरे म्हणलं, हे मेला जाळलं तरी अजून म्हातारीला सोडीना, म्हातारीची चिंता अजून बी करतोय. ह्याची परिपूर्णता कधी आहे? विठ्ठल व्यवहारामध्ये जीवनाची परिपूर्णताच नाही. जीवनाची परिपूर्णता, सार्थकता खऱ्या अर्थानं भगवत प्राप्तीमध्ये आहे. भगवत प्राप्ती, विठ्ठलाची एक देखणी या भगवत प्राप्तीमध्ये आहे. ती भगवत प्राप्ती झाली पाहिजे. बरोबर आहे, आपण सिद्धांतापर्यंत इथपर्यंत आलो की भगवत प्राप्तीशिवाय सार्थकता नाही. पण मला सांगा, ती भगवत प्राप्ती व्हावी, पण त्याच्याकरता काय करावं लागेल? कुठे जावं लागेल? कुठं हुडकावं लागेल? ते कळलं पाहिजे ना. देव कुठं आहे? देव सापडला पाहिजे, देव हुडकला पाहिजे, हुडकायला पाहिजे. एक व्यक्ती आला आणि जगद्गुरू तुकाराम महाराजाला विचारलं त्यांनी, महाराज, देव कुठं आहे? देव कोणाजवळ आहे? कुठं आहे? मला आश्चर्य वाटतं. मागे एकदा हाच प्रश्न नारदांनी देवालाच केला होता डायरेक्ट. हे जे तुकाराम महाराजाला याने केला ना, तुकाराम महाराजांनी त्याचं उत्तर दिलं ना, मग याचं उत्तर मागे मिळालं होतं. नारदाला असाच प्रसंग आला होता की देव कुठे आहेत. एकदा देवालाच विचारलं त्यांनी, नारदानी, कुठे राहता तुम्ही? क्षीरसागरात राहता का वैकुंठात राहता का लक्ष्मीजवळ राहता? तुम्ही नेमकं आहे तरी कुठं देवा? आहे तरी कुठं? आहे तरी तुम्ही कुठं? कारण तुमचा पत्ता नीट लागत नाही आणि तुम्ही पाहिलं तर सगळीकडे बी असता आणि सगळीकडे बी नसता. काय कळत नाही तुमचं तर. कारण एकदा काय झालं, नारद सहज त्या आले होते देवाकडं. देवाकडं आल्यावर देवाचं ऐश्वर भरपूर. देवाचं काय सामान्य ऐश्वर आहे का? ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर, हे देव षडगुण ऐश्वर संपन्न. आणि मग देवाचं ऐश्वर एवढं मोठं होतं की तुम्हाला एका शब्दात सांगतो, देवाला किती 16,108 बायका होत्या. त्याच्यावरूनच ऐश्वर समजून घ्या. कारण 16,108 बायका करणं हे काम देवाचं आहे, आपलं नाही.
आपली ताकद आहे काय? एक बायको केली तर आंबेगाव बघितलं मी, नाहीतर काय माझं आंबेगावला यायचं होतं रे, काय चालायचं काय? अरे 16,108 आणि एवढा ऐश्वर त्या नारदानं पाहिलं. नारदाची बुद्धी बदल झाली. नारदाने विचारलं, देवा तुला 16,108 आहेत? हो. मला बघून कसं काय झालं तुला? तर म्हणले नाही, मला एखादी त्यातली देऊन टाक. नारद म्हणले घेऊन टाक, देतो तुला. म्हणले दे. आता काय कर, 16,000 आहेत म्हणल्यावर 16,000 वाडे आहेत. खाल्ला वाडा, वरला वाडा, मधला वाडा, पलीकडचा वाडा, गावाबाहेरचा वाडा, इतकी वाडे होते का नाही, ते 16,000 वाडे होते. आणि मग ज्या वाड्यामध्ये मी नाही त्या वाड्यातली तू घेऊन जा. नारद म्हणले ठीक आहे. ती वाडं हुडकायला लागलं. प्रत्येक वाड्यात गेलं तर देव बसलेला आहेच. दारात बसलेला आहे, झोपलेला तर आहे, जेवायला लागलेला आहे, काहीतरी करायला आहे, चहा तर प्यायला लागला आहे, मोबाईल तर बघायला लागलाय, आणि यूट्यूब तर ऐकायला लागलाय. काहीतरी करायचं लागलाय देव, काहीतरी करतोय. ही देव 16,108 ठिकाणी दिसला. मग नारदाला प्रश्न पडला, देवा खरं सांग, तुझं स्थान एकदम तू हुडकाय झालं तर मी तू कुठे येऊ? तेव्हा देवाने सांगितलं, अरे नारदा, नहाम वसामे वैकुंठे, मी वैकुंठात राहत नाही. मग मी कुठं राहतो? यत्र गायंती भक्तः तत्र तिष्ठामि नारदा, माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा गाती जेथे नारदा, अरे आम्ही उभा तेथे. माझे भक्त कुठं असतात, कुठं गातात, तिथंच मी आहे. एकदा सांगितलं देवानी पत्ता नारदाला. असं असताना या माणसानं परत तुकाराम महाराजाला विचारलं की देव कुठे राहतो. परत तुकाराम महाराजला विचारायचं काय कारण आहे. त्याचं कारण असं आहे, देव कधी कधी लबाड बोलू शकतो, देव फसवतो सुद्धा बरं का. देव खरं नाही, देवाकडे भेद आहे आणि संतांच्याकडं अभेद आहे. देवाकडं द्वैत आहे, संत हे अद्वैत आहेत. संत हे अद्वैत आहेत, त्यांच्याकडे कुठले भेद नाही. आणि म्हणून याला विचारलं, जर नारदाला यांनी फसवलंय,
जरी हे पत्ता सांगितला असता तर फसवलं ना त्याने. त्यानं विचारलं, कारण का संत हे कधी लटिके वचन नाही देही उदासीन. लटके वचन बरं का, ते नाही इकडं घ्या. अभंग म्हणताना कसंही म्हणा, पण सोडविताना काय करायचं, लटके वचन नाही देही उदासीन. नाहीतर नाही देही उदासीन म्हणलं की बिघडलं का अर्थच बिघडला त्याचा. काय होतं, वाचताना सुद्धा आपण वाचताना कसं वाचावं, कुणीकडला शब्द कुठं घ्यावा, हे गाथ्यामध्ये पारायण करताना लक्ष देऊन केलं पाहिजे. नाहीतर काय होतं, अर्थाचा अनर्थ होतो. एक बसमध्ये माणूस चढला आणि त्यानं कधी चढला नाही, चढल्याबरोबर तिथं लिहिलं होतं बिडी पिऊ नये. काय, बिडी पिऊ नये. पण ही येड्यानं नीट वाचलं नाही. त्यानं काय केलं, ते तिकडलं न इकडं घेतलं आणि पुन्हा म्हणला बिडी पिऊन ये. उगूच्या उगं घोटाळा केला का नाही, तिकडलं न इकडे घ्यायचं काय कारण आहे. बिडी पिऊन नये, पण ह्यानं म्हणला बिडी पिऊन ये. चढलेलं उतरलं खाली. कंडक्टर म्हणला अरे चढ ना वर. नाही म्हणला थांबा बिडी पिऊ द्या. अरे बिडी ओढायची असते का. नाही म्हणले तिथे लिहिले ना बिडी पिऊ नये. अरे पिऊ नये, बिडी पिऊ न नाही, तसं नाही. तसं लटके वचन नाही पण देही उदासीन. लटके कधी बोलत नाहीत. सत्य बोले मुखे दुखवे अनेकाचे दुखवे अनेकाचे दुःखे. अनेकाचे दुःखे. कारण संत लक्षणच असं आहे, संताचं लक्षण सत्य बोले मुखे आणि दुखवे अनेकाचे दुःखे. कधीही खोटं बोलत नाही, सत्य बोलतात. कल्पना आहे आपल्याला, महाभारतामध्ये घडलेली गोष्ट आहे. दुर्योधन असताना दुर्योधनाच्या मनात आलं की मी वज्रदेही व्हावं, मी वज्रदेही व्हावं, मला मरण येऊ नये, मी मरू नये, मी वज्रदेही व्हावं. काय करावं, कोणाला विचारावं, कोणाला विचारावं. त्यानं विचार केला. भगवंताला जर विचारलं कृष्णाला तर ते खरं सांगणार नाही, कारण ते जरी समान दिसत असलं तर आतनं तिकडं आहे, तिकडल्या पार्टीतला आहे. त्याला सांगून विचार उपयोग नाही म्हणले. मग कोणाला विचारावं असा विचार केला आणि दुर्योधनाला एक मनामध्ये विचाराला खात्री पटली की मी वज्रदेही व्हावं, मी अमर व्हावं. याच्याकरता उपाय काय, तर हा प्रश्न आपण धर्मराजाला विचारू. आता धर्मराजा कोण, याचा विरोधक ना, भावकी आहे ना, भावकी एकमेकाची भावकी आहे. यांचा तर महाभारत चालू झालं आहे, यांच्याशी लढायचं आहे. आणि आता त्याला धर्मराजाला विचारावं का. धर्म कधीही खोटं बोलणार नाही. देव खोटं बोलेल पण धर्म हा संत आहे, सत्य बोलेल. पहा, माणसाने जीवनामध्ये असं वागावं, विरोधकाला सुद्धा आपल्या स्वभावाची खात्री असावी. कळालं का. आपण असं वागावं की विरोधकाला सुद्धा आपल्या वागण्याची खात्री विरोधकाला सुद्धा असावी. असं नाही, तो करणारच नाही, इतकी खात्री वागावी, असं वागावं. अरे धर्मराजा एवढा सत्य होता, दुर्योधन विरोध होता, दुर्योधनाला पांडवाला मारायचं होतं, राज्य आपल्याला भोगायचं होतं, तरी दुर्योधनाला खात्री होती की धर्मराजा हा सत्यवादी आहे, सत्य बोलणार, तो खोटं बोलणार नाही. याची खात्री वैर्याला होती, विरोधकाला होती. काय गंमत आहे, इतिहास काय विशेष आहे.
आणि मग दुर्योधनानं विचार केला आणि दुर्योधन धर्मराजाकडे गेला. दादा दादा आता युद्ध चालू आहे आणि युद्धाच्या प्रसंगामध्ये बोलतो, त्यांचं दोघांचं युद्ध चालू आहे आणि अशा प्रसंगात धर्माकडे गेला आणि धर्माला म्हणतो, दादा दादा मला वज्रदेही व्हायचं आहे, असं की मी अमर असावा, मला मरण येऊ नये, कुठंच काही होऊ नये, मला मरण येऊ नये, याच्याकरता मला उपाय काय सांग. धर्मराजा हसले. धर्मराजा म्हणले, सुयोधन, कारण धर्मराजा कधी दुर्योधनाला दुर्योधन म्हणला नाही. विरोधक होता, वैरी होता, प्रॉपर्टीसाठी भांडणं होती, सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा जागा देणार नाही अशी जाहीर केलेली होती. इतकं विरोध होतं. तरी काय शब्द आहेत, त्याला वाईट बोलत नव्हते कधी. आणि आज आपण भाषणं ऐकतो, काय काय लोक काय बोलता, किती खाली दर्जात जाता. अरे त्या धर्मराजा कधी दुर्योधनाला दुर्योधन म्हटला नाही. सुयोधन सुयोधन सुयोधन. ते म्हणले काय, अरे तुला वज्रदेही व्हायचं आहे, अमर व्हायचं आहे, तर माझ्यापर्यंत कशाला आलाच. ह्या उपाय तुझ्याजवळ आहे, तुझ्या ठिकाणी आहे. ते म्हणजे माझ्याजवळ आहे. हो, तुला कल्पना नाही का, तुझी आई, तुझी आई जी गांधारी आहे ना, हो, माझी काकी आहे ना, आमची काकी, तुझी माता, हो, ती महान प्रतिव्रता आहे. अरे तुझ्या आईसारखी जगामध्ये, माझ्या काकीसारखी एकही जगामध्ये स्त्री नाही. महान पतिव्रता आहे तुझी माता. आश्चर्य झालं याला, काय माझ्या आईबद्दल एवढं बोलतोय. हो, की काकी वैरत्व असताना सुद्धा काकीबद्दल एवढा अभिमान. ते म्हणजे कसं काय. अरे तुला कल्पना नाही, ज्या दिवशी तुझ्या आईचं लग्न तुझ्या वडिलाशी ठरलं, धृतराष्ट्राशी ठरलं, तिला समजलं लग्न जमलंय खरं, पण ज्याच्याबरोबर लग्न आहे तो आंधळा आहे हे तिला कळालं. कारण पूर्वी काय प्रत्यक्ष बघत नव्हते, आता तसं नाही. डायरेक्ट जमलं आमचं, बरं झालं तिकडं चला. पूर्वी असं काही नव्हतं. तिला कळालं की ज्याच्याशी माझं लग्न जमवलं तो माझा होणारा पती, माझा होणारा नवरा जो आहे तो आंधळा आहे. असं समजल्याबरोबर तिनं आपल्या ज्या सख्या होत्या त्या सख्यांना सांगितलं, सख्यानो माझे डोळे बांधा, पट्टी बांधा माझ्या डोळ्याला. सख्या म्हणल्या का. अगं माझं ज्याच्याशी लग्न आहे तो आंधळा आहे, तेच जर काही बघत नाही, ते जग जर ते दिसत नाही त्याला, जग जर तो बघत नाही तर मी कशी बघणार. म्हणले मला नाही, नवऱ्याला दिसत नाही तर मी सुद्धा बघणार नाही, काहीच इथून बघणार नाही. बांधा पट्टी. बांधली पट्टी. काय तयारी आहे पहा. नवऱ्याला दिसत नाही तर हिनं अगोदरच पट्टी बांधली. आता बांधील का. नवऱ्याला म्हणते झोप तू, मी बघत बसते यूट्यूब. आणि म्हणते का बास कर की. नाही नाही अजून एवढी एक राहिली. काय काय धंदा आहे, काय चाललंय. असू द्या, काय करायचं आहे. माझं तर कितीच राहिलं आयुष्य, बघून बघून संपत बघू वाटत नाही, पण बघायचं आता काय करायचं. तर तिनं पट्टी बांधली. तुला कल्पना आहे की नाही सुयोधन. हो, तेव्हापासून काही पाहिलं नाही. बर, तुझ्या आईला किती लेकरं झाली. 101 लेकरं झाली ना. हो, मग एवढी लेकरं झाली तरी एकाही लेकराचं तोंड तिनं पाहिलं नाही. काय तिच्या अंगात ताकद असेल, काय तिने पतिव्रता धर्म सांभाळला असेल. एकही मुलगा काळा का गोरा, तू सुयोधन तू कसा आहे ते आईला माहिती नाही रे. ते पाहिलं नाही आईनं, 100 मुलाला पाहिलेलं नाही. बरं मग काय बोला ना. काही नाही, फक्त जर तुझ्या आईनं ती डोळ्याची पट्टी सोडून तुला जर पाहिलं ना तुझ्या शरीराला, हां,
तर तू वज्रदेही आहे, अमर आहे. तिची पतिव्रता शक्ती एवढी मोठी आहे की ज्याच्यावर नजर पडल तो माणूस कधीच आयुष्यात मरणार नाही, अमर राहील, वज्रदेही राहील. दादा हे खरं, अगदी खरं आहे. सुयोधन पळत गेला राजवाड्यात, आईकडे गेला. माते, आई आई म्हणे, काय, मला वज्रदेह व्हायचं आहे. बरं मग याच्याकरता तू एकदा दृष्टीनं मला पट्टी खोलून मला पाहिलं पाहिजे. बाळा, मी पतिव्रता धर्म पाळला आहे, मी आज होऊ शकत नाही. नाही म्हणले, मी होतो. तुला सांगितलं हे कोणी, हे कोणी सांगितलं तुला? सुयोधन म्हटलं, मला धर्मदादानी सांगितलं. धर्मदादानं. अरे वा, त्यानं सांगितलं ना, धर्मदादानं सांगितलं तेव्हा हरकत नाही. मी एकदा तुझ्याकरता धर्माकरता म्हणून, कळालं, धर्माकरता म्हणून, धर्मसंत होता म्हणून, कळलं, धर्मसंत होता, धर्माकरता म्हणून मी एकदा पाहायला तयार आहे. पण तू जा आता, कपडे काढून ये. माझ्यासमोर तू पूर्ण नग्न उभारला पाहिजे, नग्न उभारला पाहिजे. ठीक आहे. दुर्योधन गेला खोलीत एका आणि कपडे काढायला लागला. तोपर्यंत हे बातमी कळाली कुणाला? देवाला, कृष्णाला कळाली ना तोपर्यंत बातमी. कारण ते तिथंच होतं. कुठं होतं? द्वारकेचा पांडवाच्याच घरात तो होता आणि त्यामुळे हे बातमी त्याला कळाली. आणि कळाल्याबरोबर भगवंतानी विचार केला, आता संपूर्ण घोटाळा झाला. म्हणजे आता दुर्योधन तिथं जाईल आईकडं, आईची दृष्टी पडेल, दुर्योधन वज्रदेही होईल, अमर होईल. आणि हा अमर झाला तर पांडव राहतील का? आणि पांडव नाही राहिला तर माझा काय उपयोग आहे? मागे पुढे उभा राही सांभाळीत आली आघात. अरे मी आघात निवारण्याकरता त्याच्या पाठीमागं, मी भक्ताच्या पाठीमागं राहिलो. आणि या भक्तानं जर असं केलं, जर तो अमर झाला तर मला काय शक्य आहे? त्या पतिव्रतेच्या पुढे मी काय करू शकतो? देवाला विचार आला, मी काय करू शकतो आता त्या पतिव्रतेपुढे? तो अमर होईल, पांडव मरणार, माझं काहीच उरणार नाही. मी काय केलं? भक्ताकरता मी पाठी राखण करतो. मग तेव्हा देवाने विचार केला, आता आपण काहीतरी गडबड केली पाहिजे. आणि गंमत अशी झाली, ते असं खोलीतनं बाहेर यायला लागल्याबरोबर पटकन देव तिथे गेले. आणि जाताना काय केले? जाताना चांगला मोठा हार घेऊन गेले, अगदी मोठा लठार. काय काय हार आता इतकी मोठी यायला लागले, आम्हाला वजव व्हायला लागलं ते हाराचं. कळच ना अलीकडं काय गंमत 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 व्हायला लागली. काय 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 दुपारी मी गेलो होतो, मला ती उचलं ना ते हार.
मी म्हणलं जर हे हार घालून जर कोण कीर्तन करत असेल तर त्याला 10 रुपये बक्षीस देतो म्हणलं. इतकं बोज आहे. बरं अलीकडं पुन्हा ती फुलं घ्यायची आणि टोकरीवर वाचायची. बडा 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 बडा. काय महाराज काय तुम्ही करायला लागला, काय ठेवायला लागला हा, काय त्याच्या अंगावर बदा 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 फुलं वाचायची आणि ते करायचं. हा ठीक आहे, एक हार घातला आपला पाय पडलं, ठीक आहे चांगलं असू द्या. उगं काय मी नाव उठवत बसू पुन्हा, कारण पोरं पुन्हा माझ्या अंगावर यायची. विठ्ठल विठ्ठल. तेव्हा हा हार घेऊन गेला मोठा लट आणि मग एकदम आडवा आला आणि म्हणायला लागला, ओय दुर्योधना. दुर्योधनानं बघितलं. हो म्हणजे काय 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 म्हणजे काय, असं उघडं नागडं. कुठं निघाला, कुठं निघाला, तू सरक बाजूला, बाकी काय बोलू नको, तू बोलू नको, तू आडवं येऊ नको ना. दुर्योधन म्हणलं आडवं मी चाललोय. चाललो. अरे तसं नाही, तू कोण आहेस? राजा आहे, हस्तिनापूरचा राजा आहे तो. अरे एवढा मोठा महाराज मोठा असताना तू अशा प्रकारे जाणं हे कुठं. मी आईकडे जाणार आहे. पण आईकडे कशाला? तर आईनं जर डोळे उघडून दिव्य दृष्टी तिची माझ्यावर पडली तर मी अमर होईल, मी वज्रदेही होणार आहे. देव म्हणले तुला कोणी सांगितलं? कोणी सांगितलं म्हणजे धर्मदादानं सांगितलं. देव म्हणले भावकी कुठं नीट सांगत असते का? हां, भावकीला पटत असतं का? अरे तू वैभव राजा व्हायला ती भावकीला पोटात वाहत पडली त्याला. अरे त्या आईची दृष्टी जर तुझ्यावर पडली अमर होणार नाही, जळून मरशील तू. बघा आहे का ना, मधलीच केला कारभार आहे ना. काही मधले असे असतात का नाही, ती चांगलं चाललेलं डोकं बिघडू तिथं. आता ही माळ घालायला तयार म्हणलं की एक जण आडवा येतो त्याला. आताच कशाला घालतो, अजून तुझं व्हायचं जायचं, आता ह्याचं काय व्हायचं आणि काय जायचं आहे, आताच काय गडबड करायची आहे, बघू की पुन्हा. आणि लय अवघड असतं र. झालं ती पुन्हा आलं इथपर्यंत, इथं बिघडलं पुन्हा. असं होतं ते. त्याने काय केलं, डोकं दुर्योधनला जरा थोडं डोक्याला आलं. पण जाताना काय नाही नाही म्हणला. पुन्हा आणि विचार केला, ही देव काहीतरी घोटाळा करतोय म्हणले. सत्य बोले मुखे दुखवे आणि करते. माझा धर्मदादा सत्य आहे. संत हे सत्य बोलतात, खोटं बोलत नाहीत. संत हे खरे आहेत. देव तू काहीतरी लबाडी काम करतोय. नाही म्हणले मी जाणारच. देव म्हणले जा, मला काय जाताला काय हरकत नाही, जा. पण एक काम कर, एवढा मोठा झाला आता तू बारकायच का? वर्ष 1.5 वर्षाचा असताना आईच्या मांडीवर नागडा उघडा झाला असता तर काय चाललं असतं. पण आता एवढा मोठा तू झाला ना असा निघाला, हे मला काय बरं वाटत नाही. कपडे घालू नको, पण कमीत कमी मी हार आणलाय तेवढा मांडीला फुलाला गुंडाळ. इथं नागडं जाण्यापेक्षा फुलाचा हार काय होतं म्हणलं, इथं असं गुंडाळ मांडीला आणि जा. दुर्योधन म्हणलं हे बी बरोबरच आहे. एवढा मोठा झालो ना, आता ती म्हातारी झाली, 100 लेकरं माझ्यानंतर 99 झाली. ती म्हणली तिला, आणि आता मी नाकडं जाणं बरोबर नाही. ती बी बरोबर आहे. देवा हाराला काय संबंध आहे म्हणले, कपडा आहे काय हे? नाही. तुझी आई काय म्हणली, कपडे काढून ये. मग हे फुलं आहेत म्हणले, गुंडाळ. ह्यानं लगेच गुंडाळलं. गुंडाळल्यावर देव म्हणले जा आता. हां, तो निघाला. देव म्हणलं काम झालं माझं, चला. केलं म्हणला, काय करायचं ते मी करून टाकलं म्हणले. हा गेला. हा गेल्याबरोबर आईला म्हटलं आई मी आलो कपडे. आईनं म्हणले असं, हो सोड पट्टी. सोडली. आईनं नकशिकांत एकदा दुर्योधनाला पाहिलं. पाहिल्याबरोबर म्हणले बांध पट्टी. बस एकदा बघायचं होतं, पाहिलं, आता बांध पट्टी. परत दुर्योधनानं पट्टी बांधली. बांधल्याबरोबर म्हणलं आई मी झालो का वज्रदेही, मी अमर झालो का? बाळा सगळं शरीर तुझा वज्रदेही आहे, पण तू फुलं जे गुंडाळून आलास ना, तुझी मांडी तेवढी वज्रदेही नाही. मांडीला जर काय झालं तर तू त्या टायमाला मरणार आहे. फुलं गुंडाळून आलास नाही म्हणले, तुला होणार नाही. ते म्हणजे आई आता फुलं काढतो. एकदाच, मी पतिव्रत आहे इतकं नाही, एक धर्माकरता म्हणून एकदा सोडलंय, आता याच्या पुढे नाही. आणि ही गोष्ट भगवंताला माहिती होती की मांडीवर त्याचा आहे. आणि हीच भीमाला कल्पना दिली, तू हिथं तिथं गदा घालू नको,
तसं ती मरणार नाही ही देवाला माहिती होतं. देवाला सांगितलं मांडीवर घाल कादा मरतंय ते म्हणले आणि त्या भीमाने मारलं. हे देवाला आहे. म्हणजे देव लबाडी केली पण धर्मानं लबाडी केली नाही. सत्य बोले मुखी दुखवे अनेकाचे दुःखे. आणि म्हणून त्यांनी म्हणले दुसऱ्याला विचारण्यापेक्षा देव कुठे आहे असं विचारल्याबरोबर तुकाराम महाराज म्हणतात देव कुठं आहे. आहे पहिलं चरण ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव कुठे देव आहे कुठे देव आहे. तर महाराजांनी उत्तर दिलं अरे तुला देव पाहिजे आहे ना देव कुठं आहे तर अशाकडं जाऊन भेट की ज्याची अनुभूती परमार्थात अनुभूतीला महत्त्व आहे. अनुभवाला महत्त्व आहे. अनुभूती आली पाहिजे अनुभव आला पाहिजे. परमार्थ बोलण्यानं पाठ करण्यानं वाचण्यानं परमार्थ हा नाही. परमार्थाची अनुभूतीच यावी लागते. अनुभवच यावा लागतो. उगं परमार्थ आम्ही कीर्तनामध्ये बोललो अमुक असा आहे तमुक पण अनुभव काय आहे. अनुभव काय नाही. काही केली पाठांतरे काही पाठ केलं आपलं इकडलं तिकडलं आलं ऐकलं आपण बोलायला सुरू केलं याच्यात नाही परमार्थ नाही. अनुभूती यावी लागते अनुभव यावा लागतो. तर तो अनुभूती अशी झाली पाहिजे इतकी अनुभूती आली पाहिजे की त्याला जगन मिथ्या आणि ब्रह्म सत्य या स्थितीपर्यंत तो गेला पाहिजे.
मिथ्यत्व, जगन मिथ्यत्व हे त्याच्या दृष्टीनं आलं पाहिजे. आणि सत्यत्वानं विश्व हे सत्यत्वानं आहे, देव आहे. विश्व हे त्याला देवच दिसला पाहिजे. जगत त्याला जगत न दिसता, जगत न दिसता त्याच्यासमोर हे सगळं जगत काय आहे, ब्रह्मरूप आहे. इथपर्यंत तो गेला पाहिजे, ब्रह्मस्वरूपापर्यंत गेला पाहिजे. भगवंताचं चिंतनामध्ये चिंतन करता चिंतने चिंतन तन्मयता झाला पाहिजे. अनुभूती अशी झाली पाहिजे की त्याला आठवण गेले भाव झाला स्वयंमेव पांडुरंग. स्वतः परमात्म स्वरूप झाला पाहिजे. त्याला जगामध्ये काही बाकी दिसत नाही. सगळं जग जे दिसतं ते ब्रह्मस्वरूपानं पाहतो. विश्व हे सत्यत्वानं पाहतो, कारण त्याची स्थिती झालेली असते आहे. हे जे आहे ना हे मिथ्य आहे, हे तात्कालिक आहे. दिसतंय ना आपल्याला, आता व्यवहार आपला चालू आहे ना, तुम्ही मी हे 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 एक तेवढ्यापुरतं आहे. टी व्हीमध्ये काही चालू असतं, मग त्या टी व्हीमध्ये काय वेळेस काय होतं, कोणतरी मरतं, मेले का, आपण हो मेला आणि दुसऱ्या दिवशी आला म्हणजे कसं काय मेलता काय, अहो ती टी व्हीच मेलता, ते खरा मेला नव्हता. ही जगतातला जो व्यवहार आपला चालू आहे ना, हे सगळं मिथ्यत्व आहे. सत्यत्वानं काही नाही. आपण म्हणतो तसं नाही, समजतो तसं नाही, काही नाही. कोणाचे हे घर, कोणाचा हा देह, आत्माराम त्याचा तूची जाणे. मी तू विचार करणे हे चुकीचं. ह्या जगात हे मिथ्यत्व आहे, ही भावना तयार झाली पाहिजे. आणि मग हे काय आहे, हे वाटतंय हे मिथ्य आहे, एक भ्रम आहे. आपल्याला भ्रमामध्ये आपल्याला काय सत्यत्वाचा भास व्हायला लागला, आणि जे सत्य आहे ते भ्रमानं मिथ्य वाटायला लागलं. काय होतं, जे सत्य ते भ्रमानं मिथ्य वाटायला लागलं. देव आहे पण भ्रम असल्यामुळं आपल्याला काय झालं, देव नाही हे भ्रम व्हायला लागला. आणि जगत हे मिथ्य आहे पण हे ते सत्यत्वाचा त्याच्यावर भास झालेला आहे, मिथ्यत्व. पण हे काय आहे, जसं स्वप्नामध्ये काही स्वप्नीचे चेईले जाईल रया, स्वप्न पडतं, स्वप्नात काही घटना घडतात पण ते सत्य नाही, ते मिथ्य असतात. ऐक नाही, जनक राजाला असं एक स्वप्न पडलं. तो राजा होता, सिंहासनावर बसलेला होता, किरीट घातलेलं होतं, आणि सिंहासनावर बसता बसता थोडी झोप लागली, आणि झोपीमध्ये त्याला स्वप्न पडलं. आणि स्वप्नात काय झाला, भिकारी झाला. स्वप्नात भिकारी झाला. स्वप्नात काय बी होतं, भिकारी झाला. आणि भिकारी झाला आणि तो भिकार मागायला निघाला. आणि निघत असताना दोघा तिघांनी ढकललं, आणि त्याला एकदम ढकलल्याबरोबर ही जागं झालं तर कुठं होता, सिंहासनावर बसलाय. हाय राजा, भिकारी मागताना ढकललं, आणि ते राजा, तो म्हणला, जनक म्हणला काय भानगड आहे, काय आहे, ते खरं का हे खरं, ते खरं का हे खरं, मी राजा आहे हे खरं का मी भिकारी आहे हे खरं. बरं, मी भिकारी नाही म्हणावं तर मला ढकललं ना त्यानं, मी मागताना ढकललं, मी एकदम दचकलो ना, मग ते खरं का आता हे खरं, राजा आहे हे खरं का ते खरं, आहे की नाही. मी महाराज आहे बरं का, मी महाराज आहे, तुम्ही शिष्य आहेत, बरोबर आहे. पण मी माझ्या गुरुपुढे गेलो तेव्हा कोण आहे, मी कोण आहे, मी महाराज आहे का मी शिष्य आहे, खरं बोला आता, काय कोणाला माहिती आहे. मी तुमच्याकडे आलो तेव्हा महाराज आहे, पण माझ्या गुरुकडे मी गेलो तर मी तेव्हा कोण आहे, मी शिष्य आहे. ते सत्य आहे का हे सत्य आहे, हे खरं का ते खरं. त्यानं दरबार बोलवला आणि दरबारामध्ये सगळ्याला विचारला, अरे ते खरं का हे खरं, कोणी सांगा, कोणी सांगा प्रश्न. आता हे काय कळावं कुणाला दरबारात कळेना. आणि मग तिथं बरं का, ती खूप मोठी कथा आहे.
अष्टवक्र तिथं आला आणि अष्टवक्र तिथं आला. ए राजेन, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे. सगळे दरबारातले शहाणे होते ना, ते आलं वाकडं तिकडं, पाय वाकडा, गोकुमर वाकडा, 8 ठिकाणी वाकडा होता म्हणून त्याला अष्टवक्र म्हणतात. 8 ठिकाणी वाकडा. तो आल्यावर बघितलं सगळे हस. राजे, तुझ्या दरबारातले सगळे मूर्ख आहेत म्हणलं, त्यांना कळत नाही, याचं उत्तर मी देणार. अरे म्हणलं यांना कळत, तू उत्तर देणार? हो देणार. काय खरं आहे? ते म्हणले तेही खरं नाही आणि हेही खरं नाही. त्यानं उत्तर दिलं अष्टवक्र, तेही खरं नाही आणि आता हे ते खरं नाही. तू भिकारी नाही आणि तू राजाही नाही, तू वेगळाच आहे. तुला सत्य, तो भ्रमानं तुला हेही सत्य वाटायला लागलं, ते सत्य वाटायला लागलं बरं का. हां, स्वप्नामध्ये काय काय घडतं. एक भिकारी होता, एक भिकारी, आणि ती भिकारी काय झाला, सहज चालला जाताना काय झालं, त्याला कुणीतरी जेवायला वाढलं. उन्हाळ्याचे दिवस कडक होते, त्याला वाढलं जेवायला. ते जेवण घेतलं, सुंदर जेवण होतं. तो गेला कुठंतरी जेवू म्हणलं, एका विहिरीच्या काठावर गेला. उन्हाळ्याचे दिवस होते, वडाची चांगलीच गार सावली होती, तिथं बसला आणि जेवायला लागला. जेवला इतका सुंदर जेवण होतं, पोट भरून जेवला. पोट भरून आनंदानं जेवला. खाली विहिरीत गेला, थंड पाणी गार होतं विहिरीत. ते विहिरीतलं पाणी पिलं आणि विहिरीच्या कट्टाड्यावर बसला. आणि बसल्या बसल्या काय झालं त्याला, आता उन्हाळ्याचा दिवस, गार सावली, पोट भरून जेवल्याला, गार पाणी पिलं, मग काय होईल, लागलं ना. हां, आता काय ना, अजून जेवणं झालं नाही तर झोपी लागायला लागल्या. सगळं खाल्ल्यावर काय होईल, मग ती झोपलं. असं त्यानं डुकली मारायला झोप लागली, लगेच तिथं पडलं, झोपलं. कुठं? विहिरीच्या कठाड्यावर. लक्षात ठेवा बरं का, ती तिथं झोपलं. झोपीत स्वप्न पडलं. त्याला स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं तर त्याने एक लॅटरी तिकीट घेतलं स्वप्नात. खरं नाही बरं का, ते विहिरीच्या कठाड्यावर झोपले. स्वप्नात लॅटरी तिकीट घेतलं आणि ते लॅटरी तिकीट घेतल्यावर त्याला 10 करोड रुपयाचं लॅटरी तिकीट लागलं. स्वप्नाचं बरं का. हां, 10 करोड रुपये. मला बोलायला काय गेले, 10 करोड ना अजून 100 करोड म्हणेन. कीर्तनात काय द्यायचं आहे का घ्यायचं आहे? कीर्तनात उगं लांब लचक बोलायचं असतं, उगं मोठं नट बोलायचं असतं, तसलं काय नाही. इथं कोणी जर म्हणलं तर काय, मला काय माहिती 10 कोटी म्हणजे किती असते ते. 10 करोड रुपये लागले आणि ती म्हणला एवढे पैसे लागले, वा वा वा, आता काय करायचं काय करायचं काय करायचं काय करायचं म्हणलं. चला मला निलंग्याला. गेलं निलंग्याला. म्हणला कुठेतरी एक जागा बघू म्हणला, चांगली जागा. मिळाली जागा, प्लॉट जागा मिळाली. स्वप्नात कामं धडाधडा होते, काय हो खरं नाही. पटापटा पटापटा काय त्याला, ती झोपलं बी, लॅटरी तिकीट घेतली बी, लॅटरी लागली बी, ती गावाला गेलं बी, ती जागा बघितली बी, कशी बघितली कुणाला माहिती. त्याला जागा मिळाली बी, ती घेतली जागा त्यानं. खरेदी खत झालं, खरेदी खत बी झालं. झाल्याबरोबर म्हणलं आता जागा घेतल्यासारखं घर बांधू. आणि मग काय, बंगला बांधायला सुरू झाला. कुठनं इंजिनियर आला, वाळू कुठनं आली, काय झाली, काय भानगड आहे, झाला बंगला तयार झाला. स्वप्नात बरं का. ही कुठं झोपलंय, हिरीच्या कठाडवर. ही भिकारी आहे, ही लक्षात ठेवा. ती बंगला केला, बंगला बांधला. अगली ती त्यानं ती काय 3 BHK 4 BHK काय असेल ती, जे BHK काय असेल ते सगळं बांधलं त्यानं. बांधून तयार केलं. म्हणला एवढा मोठा बंगला बांधला. म्हणला आता काय, पण एकट्यानं राहून कसं काय करायचं, बघू एखादं कुठंतरी मिळलं तरी मिळलं. आणि मिळलं की हो त्याला. आता जागृतीत मिळलं ना, ह्याला स्वप्नात मिळलं. जागृतीत लोक पोरं फिरायला लागले आता इकडं तिकडे येण्यावी. काय करायचं आहे मला, लोक म्हणतात महाराज एवढं फिरता बघा तरी कुठं तरी. मी आता पुरी बघत फिरवाय, कीर्तन करायचं सोडून. अरे ह्याला मिळाली. लग्न बी झालं स्वप्नात, पटापट झालं काम. लग्न झालं आणि लग्न झाल्याबरोबर मग काय लेकरं व्हायला वेळ आहे काय. ही कुठं झोपलंय, हिरीच्या काठाड्यावर. ही भिकारी आहे. घेतला, जागा बी घेतली, बंगला बी बांधला, बायको बी आली, लेकरं बी आली. पटापटा पटापटा 10-12 लेकरं झाली. काय झाल्याबरोबर काय केलं, ती होतं ना हॉल केलेला,
हाल होता ना BHK मधला हाल ते त्या हॉलमध्ये झोपली. मग ती लेकरं सगळी मध्ये झोपली. हेकल्या कडेला ही झोपला, हेकल्या कडेला ती झोपली आणि झोपी गेली. झोपल्यावर काय झालं, जागा अडचण व्हायला लागली. जागा अडचण व्हायला लागल्याबरोबर बायको तिकडल्या कडेला होती. बायको म्हणली काय वा, म्हणली काय बांधलं जरा मोठं बांधून आहे का. म्हणलं का, कुठं जागाच पुरवणार, मी काय भिताडात जाऊ काय म्हणले. मी काय भिताडात जाऊ का, ती बायको म्हणली. म्हणले आता काय करू ग, बांधलंय काय करू नका आता. मग काय करू, काय नाही, जरा सारखा तिकडं. आणि सरकलं की राव, सरकल्याबरोबर बादकन हिरीत पडल्याबरोबर उठलं. अरे घर कुठं आहे, बायको कुठं आहे, पोरं कुठे, बंगला कुठे. आता मला सांगा, ती हिरीत पडलं कोण, कशामुळं पडलं, सरक म्हणल्यामुळं. कोण सरक म्हणलं, बायको. आता एक लक्षात घ्या, स्वप्नातली बायको सरक म्हणली तर हिरीत पडलं. आता ही बायको काय करेल आपल्याला काय सांगायचं आहे. स्वप्नातली सरक हिरीत पडलं, हिरीत पडलं. आता मला एक प्रश्न इथे विचार करायचा आहे, बायको होती का, होती का, आणि सरक कोण म्हणलं, सरक कोण म्हणलं, बायको. होती का बायको, नव्हती. नव्हती तर मग पडलेलं खोटं आहे का, पडलं ना. सरक म्हणली होती का नाही, ती सरक म्हणल्यामुळं सरकला ना. होती का, नव्हती. खरं होतं का, नव्हतं. मग कसं झालं, झालं तसं. तसं जगत हे मिथ्य आहे. जगत हे काय आहे, रज्जू सर्पाकार भाषेले जगडांबर. रज्जूवर आपल्याला काय झालेला आहे, सर्पाचा भास झालेला आहे. दोरी आहे पण दोरीवर सर्पाचा भास. काही पोरं बसली बरं का गप्पा मारत. काय असतं, खेडेगावानं वस्त्यावर लांब लांब असतात आणि मग काही पानपट्टीचं दुकान, हाटेला पुढे खेड्यातली पोरं बसलेले असतात. संध्याकाळच्या टायमाला विषय बोल, गप्पा त्यांच्या. मग गप्पाला विषय नसतो, एका विषयावर गप्पा नसतात. कुठला बी विषय काय बी करायचं. आणि ती कशी असते ती, ह्यांना घरात कोणी जीव वाढीत नाही, ह्याला घरात कोणी विचारित नाही. ही बसलेला असतो पानपट्टीपाशी आणि तिथं म्हणायचा काय हे मोदीचं खरं आहे का, तुझं ऐकते काय, येड्या घरात तुला कोणी विचारेल आणि त्याचा लागला काढायला. तू काय करायचं, तुला ती मोदी मरू नाही तर तिकडे ते ह्याचं मारू, तू काय करायचं नाही. पण हे खरं आहे का, त्याचं खरं आहे का, ह्याचं खरं का. सगळ्या मोठमोठ्याच्या गप्पा मारायच्या. पोरं काय बी गप्पा मारतात, काय विषयच नाही त्याला. मारता मारता एक जण काय म्हणला, ए लय दांडगा साप आहे. उगच म्हणलं बरं काही, काय दांडगा साप आहे, साप आहे दांडगा म्हणल्याबरोबर दुसरा म्हणला एवढा लांब आहे, चांगला लांबलंच काय. ह्यानं बी बघितलेला नाही, ह्यानं बी बघितलं नाही. म्हणला चांगला लांबलंच काय. तिसरा म्हणला हे बघा असा फिरतोय, ह्या असा एकदम इकडनं असंच ह्या वावरावाराने इकडून इकडून असं येऊन असं पांदीतनं येतंय, पांदीतनं तिकडं जातंय, असं फिरतंय. खेसायची राहू त्याला. तिसरा म्हणला अरे रे 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 पाणी मागू देत नाही, एकदा जर झालं तर खलास. आणि सगळ्या गप्पा चाललेल्या आणि गप्प्यामध्ये वस्तीवरचं पोरग, रानाचं त्याचं घर, आणि ती आलतं गावाकडं दूध घालायला आणि ती कॅन्ड घेऊन त्यांच्यात बसलेलं. आणि त्यानं ही सगळ्या गप्पा ऐकल्या आणि त्याच्या टकोऱ्यात बसल्या. काय ह्या टिपर आहे आणि असा लांब आहे आणि असा फिरतोय, पांदेकडे येतोय, सगळं डोक्यात ह्याच्या बसलं. आणि निघालं रात्री. बॅटरी नाही, मोबाईल नाही, काय नाही, काय नाही, आपलं घेऊन निघालं. रात्री निघालं त्या पांदेने रस्त्याला रानात पांदेने निघालं. जाताना काय झालं, रात्रीच्या वेळेस कुणाची तरी गाडी यायला लागली होती आणि त्या गाडीचं येटण तुटलं. येटण माहिती आहे का तुम्हाला, गाडीचं येटण. आता गाड्याच नाही तर काय, त्याचं बैल नाही ना, गोड्या नाही ना, आता येटण असतं गाडी. ती गाडीचं येटण तुटून पडलेलं होतं रस्त्यात आणि या अंधारात निघालं आणि त्याच्या डोक्यात एक एवढा आहे असा आहे आणि चावला की पाणी मागू देत नाही.
आणि काय खरं नाही असं करीत निघालं ते. आणि निघालं बरोबर यटणावर त्याचा पाय पडला. यटण पाय पडला की अयो असं म्हणलं की पाय त्यानं हलविला की पायात गोष्टाळो अयो. त्याला भ्रम झाला आणि त्याला वाटलं चावलं, पळालं, धापात येत साप 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 पळत गेलं, वस्तीवर गेलं, बायकोला दारू म्हणा ए दारू उघड असं करायला लाव. साप साप ती म्हणली चावला काय तुम्हाला, चावला काय म्हणलं की पडलंच खाली बेशून पडलं. ते म्हणले आवा तरी म्हणली जात जाऊ नका अंधारात. तरी असं झालं म्हणून लागली वरडायला. तेवढ्यात बाजूचं आलं. काय झालं, ह्यांचं असं झालं. कसं झालं, साप चावला. अरे त्यानं हे भाक मारली. ह्यानं सगळी लोक गोळा झाली. साप चावला. त्यातलं एक शाणं आलं. ती म्हणला साप चावला, हो कुठं चावला, मला काय माहिती. ती म्हणला साप चावला म्हणून. त्याला विचारलं साप चावला का, तुला काय माहीत, मला काय माहिती. ती म्हणला म्हणून मी आलो म्हणून. सगळ्याला विचारित बायकोजवळ आले. सगळे म्हणले बायकोला विचारलं काय हो कुठे साप चावला, मला काय माहिती. तीच म्हणा साप म्हणाला. चावला का म्हटलं की पडलंच खाली म्हणले. ही म्हणले काहीतरी बियाड्याचा बाजार दिसतोय. हे म्हणलं अगोदर कुठं चावला ही साप बघू, सापाला मारू, पुन्हा ह्याला उचलू. तो पुन्हा उचलाय. ती म्हणला नाही आता उचलण्यात काय अर्थ नाही म्हणला. का ती नेला जास्त वाटतच खलास होत आहे. काय ते काय राहते काय मरतंय ते गावाला नेतो. त्यानं ती तोंडातनं त्याच्या हेच यायला ना फेसच यायला लागला. काय करावं म्हणले. चला तर उचला. ह्याला उचललं, कुठे दाखव, त्याला न्यायलं. असं दाखवलं आणि बॅटरी दाबली तर तिथं काय होतं, यटन दुरी होतं. यटन म्हणल्यावर ही म्हणले ही का, हां. ती म्हणले येड्या साप न होय यटन आहे. म्हणलं की काय झालं, ती ताप गेला, अंगातलं सगळं गेलं. अरे रे 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 भ्रम झाला. भ्रमानं आता त्याला साप चावला होता का, नव्हता. ताप आल्याला खोटं होतं का, खरं आहे. पण काय होतं, भ्रम. हे काय झालं, रज्जूवर सर्पाचा भास झाला. रज्जू सर्पाकार बाची नाही झाला. तसं जगत हे मिथ्य आहे. आपल्याला सत्यत्व वाटतं पण शेवटी काही नाही. ना आपलं घर, ना आपलं दार, ना आपली बायको, ना आपली मुलं, काही नाही. आपलं नाव सुद्धा राहत नाही. उगं काय करू नका. का लय झालं तर पोरगं 10 दिवस गपचीप बसते घरात. 10 दिवस. एकानं मला विचारलं दादा 10 दिवस कशामुळे बसायचं असतं घरात. मी म्हणलं त्याचं कारण आहे. काय, बापानं काय काय केलंय ते सगळं हुडकायचं असतं म्हणून. कुठं पासबुक ठुलंय, कुठं काय ठुलंय, कुठं उतारा आहे का, सगळं हुडकायसाठी 10 दिवस गपचीप घरात बसायचं असतं म्हणलं. हुडकत बस म्हणला. हां. आणि ते काय करतं, 10वा झाला की 13वा होईपर्यंत गप बसतं. एकदा 13वा झाला, गोड जेवण झालं की लगेच तलाठ्याकडे जातं आणि घे कागदावर लिहितं अमुक अमुक हे मय झाले असून यांचं नाव कमी करण्यात यावं आणि माझं नाव दाखल व्हावं. म्हणजे पोरगच बापाचं नाव काढून टाकतं. एवढं लक्षात ठेवा. आपण केलेलं आहे ती तरी ध्यानात आणा. म्हणजे कळलं हे काही खरं नाही, मिथ्यत्व. ज्या वेळेस तुम्हाला हे मिथ्य आहे आणि खरं जगामध्ये सत्य तू विठ्ठला एकच आहे. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण नाही गुणरूप वर्ण तेथे. तो हारे श्रीहरी, तो श्रीहरी, तो जो विश्व हे सत्यत्वानं ज्याला कळलं ना, अनुभूती ज्याची आली त्याला म्हणा देवतया जवळ. देवतया जवळी असे, देवतया जवळी असे,
कानडी, तेलुगू आणि मराठी तिन्ही भाषेत कीर्तनं करतो बरं का मी. मला कानडी येतं चांगलं. मी कानडीत गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत हे कानडीमध्ये ग्रंथ प्रकाशन केले. ते आमच्या कानडीमध्ये एक म्हण आहे, ताळके मेळಬೇಕು, ताळके मेळಬೇಕು, ಇಲ್ಲಿಕಂದ್ರೆ ಕುತ್ಕೊಂಡು ಅಳಬೇಕು. ತಾಳಕ್ಕೆ ಮೇಳಬೇಕು, ಇಲ್ಲಿಕಂದ್ರೆ ಕುತ್ಕೊಂಡು ಅಳಬೇಕು. म्हणण्याचा, तालाचा, स्वराचा मेळ झाला तर बरं आहे, नाहीतर तर रडत बसलेलं परवडतं. विठ्ठल विठ्ठल. असं कानडीमध्ये म्हणाय बरं का. असू द्या. विठ्ठल विठ्ठल. देव तयाजवळी आहे, तिथं आहे. आयसा ज्याचा अनुभव आलेला आहे एक. दुसरी गोष्ट, नुसतं सत्यत्वानं त्याचा अनुभव आला तर पाहिजेच. अनुभव आल्याशिवाय त्याला देव त्याच्याजवळ राहत नाही. देव तयाजवळी असे. दुसरी गोष्ट, त्या ज्याला अनुभूती आली आहे हे ओळखायचं कसं, हे अवघड आहे ना. आता अनुभूती आहे, अनुभव आलेला आहे, तो ब्रह्मरूप जगत पाहतोय. बरं, प्रवचनात मी बोलतोय, पण हा अनुभव आला आहे हे ओळखायचं कसं, हे महत्त्वाचं आहे. कसं ओळखायचं तर महाराजांनी त्याचं उत्तर दिलं, त्याला पाहिल्याबरोबर तुमच्या मनात समाधान झालं की तुम्ही ओळखा. दर्शनी समाधान आथी जैसे. त्या माणसाला बघितल्याबरोबर तुम्ही नमस्कार केला की तुमच्या अंतःकरणामध्ये समाधान वाटलं की ओळखावं. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. हा अनुभव आहे, त्याचं दर्शन झालं पाहिजे. दर्शन झालं की दर्शनी समाधान असे. त्या झाल्याबरोबर पाप नासे दरुशने. त्याचं दर्शन झालं की समाधान होणं म्हणजे पापाचा नाश होणं. पाप नाश झालं हे कसं कळायचं, नाश झाला का आपलं राहिलं, एवढंच करायचं. त्याला पाहिलं, त्याचं दर्शन घेतलं, आणि दर्शन घेतल्याबरोबर आपल्या अंतःकरणामध्ये समाधान वाटलं, आपल्या बुद्धीमध्ये बदल झाला की ओळखायचं इथं देव आहे, देव तयाजवळी असे. अरे अशा व्यक्तीवर कोणाची चाल जात नाही. असा ज्याचा अनुभव आला ना सत्यत्व, ज्याच्या जर दर्शनानं पाप जातं ना, असा जो महात्मा असतो त्या महात्म्यावर कोणाची चाल चालत नाही. काम क्रोधा नाही चाले, काम क्रोधा नोहे चाले. त्याच्यावर चाल कोण करू शकत नाही. बाकी इतर लोक तर जाऊ द्या, इतराची चाल तर जाऊ द्या, पण सगळ्यात मोठा चाल करणारा म्हणजे काम आणि दुसरा म्हणजे क्रोध. हे दोन विकार आहेत ना, हे दोन विकार विश्वामित्रासारख्याची फजिती केली, पराशरासारखीची फजिती केली. महादेव सब देवन का बाबा पण भिल्ल के पीछे लगा करी तोबा तोबा असा असणारा, पण कामाची चाल त्या महात्म्याच्या अंगावर होत नाही. चाल करून येणं म्हणजे त्याच्या अंगावर धावून येणं, त्याला ताब्यात घेणं. चाल करू त्याची चालत नाही बरं का, कामाची नाही, क्रोधाची नाही. तुकोबरायावर कामाची चाल चालली नाही. वाटेल ते लोकांनी प्रयत्न केला, पण महाराजांनी उत्तर दिलं, जाई ओ माये न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. कामाची चाल चालली नाही तुकाराम महाराजापुढे.
क्रोधाची चाल चालली नाही. रामेश्वर भट्टांनी काटाड्यानं मारलं, पण तुकाराम महाराजाला राग आला नाही. उलट तुकाराम महाराज म्हणले, तुका म्हणे बरे केले, क्रोधा हाती सोडविले. मला क्रोध येऊ दिला नाही, राग येऊ दिला नाही. इतकं मारलं काटाड्यानं, तरी त्याच्या मठात जाऊन कीर्तन करणं हे काय सामान्य गोष्ट आहे का? पण ती केली. कामक्रोधानं ये चाली. याचं कारण काय? भूते झाली समता. भूत प्राणी मात्राच्या ठिकाणी त्यांची दृष्टी समतेनं झालेली असते. तुकोबरायाला पक्षामध्ये देव दिसला, पाखरामध्ये देव दिसला, त्या पक्षामध्ये दिसला. एकनाथ महाराज विंचूमध्ये देव दिसला. गाढवामध्ये देव त्यांनी पाहिला. गाढवाला रामेश्वर म्हणून पाणी पाजलं, त्यांना पाजलं. मी ज्या घराण्यात जन्मलो त्या माणकुजी बोधले महाराजाला सापामध्ये देव दिसला. साप. माणकुजी महाराज शेतात गेले आणि शेतात जात असताना काटाळ्यामध्ये 2 साप होते, नाग नागिनी दोन्ही होते. माणकुजी महाराजांनी पाहिलं, अरे अरे रे, माझी विठ्ठल रुक्माई काटाळ्यात आहे म्हणले. अरे रे रे, असं कसं काय? महाराजांनी नमस्कार केला आणि दोघालाही उचललं, घरला आणलं. माणकुजी महाराजांनी घरी आणलं, देवघरात ठेवलं, नमस्कार, गादी घातली आणि गादीवर म्हणले इथं झोपा. काटाड्यात काय, इथं देवघरात या, गादीवर झोपा, आराम घ्या म्हणले. आणि पाया पडून बाहेर येऊन पोसरीवर भजन करत बसले. भजन करत बसल्याबरोबर आईसाहेब ममताई त्यांच्या मंडळी सहज देवघरात गेल्या आणि त्यांनी ती बघितलं. साप बघितलं की घाबरल्या. अहो म्हणले, अहो काय, अहो म्हणले या इकडं. म्हणले काय झालं? अहो आपल्या घरात साप आला, साप आलेत. ते म्हणले साप आहेत, कुठे आहेत? हे बघा नाग नाग देवघर. ते म्हणले अगं ईडी आहे का काय? म्हणले अगं ते नाग नाही, माझी विठ्ठल आहे, माझा रुक्माई आहे, माझी विठ्ठल रुक्माई घरात आली. अहो ती काय साप तसलं नसतं म्हणले, बाहेर निघा. नाही म्हणले, राहू दे विठ्ठल रुक्माई. त्यांना सापामध्ये देव दिसला. त्यांना भूते झाली समता. सर्व भूत प्राणी मात्रामध्ये समता दृष्टी झाली. त्यांना काय झालं तर विश्वदेव सत्यत्वे ही त्याची अनुभूती झाली, त्यांचा अनुभव झाला. म्हणून त्यांच्या ठिकाणचा आता काय झाला? तुका म्हणे गेलंय भेद अभेद, भेद अभेद दोन्ही, भेद म्हणजे भेद अभेद गेले. आता संपलं म्हणे, गेला वाद खंडोनी. अशी ज्याची स्थिती आहे, हे लक्षण, ही अवस्था जिथे आहे, देवतया जवळी असे पापनासे दर्शने. ज्ञानेश्वर झालेली सेवा जगद्गुरु तुकोबाराय माऊली ज्ञानेश्वर महाराज, सद्गुरू माणकुजी बोधले महाराज, ज्यांनी या परमार्थाचा या भागामध्ये प्रचार प्रसार केला. नागोराव महाराजांचं आणि बन महाराजांच्या पुण्य यांच्या स्मरणात चरणी अर्पण करतो. एकदा हातानं टाळे, मुखानं भगवंताचं आपलं संतचं भजन करा. संत भजनानं काय होतं तर पुण्य प्राप्त होतं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. पण याच्याकरता पुण्यप्राप्तीकरता अगोदर आपलं काय करावं लागतं? पाप जावं लागतं. पाप जाण्याकरता काय करावं? तेच करावं. तुका म्हणे पापेन जाती संताची जपे म्हणा. विठ्ठल जय जय विठ्ठल.
एवढा ताण घेऊन सुद्धा इथं उपस्थित झाले सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं दादांचे आभार आहेत आणि सद्गुरू श्री दादांची सेवा झाली. दादांचा सन्मान करण्यासाठी आपल्याच गावचे श्री गणेश जावळे यांना मी विनंती करतो की तुम्ही दादांचा सन्मान करायचा आणि दादांना सेवा द्यायची म्हटलं की मग ही जबाबदारी कोणावर तरी घालावी लागते. कारण दादांचं वय झालं ते इथपर्यंत पोहोचणं लई कठीण असते आणि ती सगळी जबाबदारी श्री हरिभक्ती पारायण रामेश्वर महाराज जाधव यांच्यावर आम्ही घातली आणि त्यांनी अगदी सुखरूप दादांना इथं पोहोच केलं. त्याच्यामुळं रामेश्वर महाराज जाधव यांचाही सन्मान करण्यासाठी आपल्याच गावचे श्री हरिभक्ती पारायण कुमार भाऊ जावळे यांना विनंती करतो की त्यांनी रामेश्वर महाराज जाधव यांचा सन्मान करायचा आहे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आज ज्यांनी महाराजांचं सौजन्य कीर्तनाचं सौजन्य घेतलेलं आहे श्री खंडेराव अभंगराव काळे यांचा सन्मान सद्गुरू श्री दादांनी करावा. रिकामा नका ठेवा, पकवाजवर कोणीतरी बसा बाळांनो. दादांच्या हाताने खंडेराव अभंगराव काळे यांचा सन्मान होईल. घ्या लवकर सगळं सन्मान चिन्ह द्या. आणि आज ज्यांची दुपारची पंगत होती ज्ञानेश्वर तुकाराम मरुरे यांचाही आज सन्मान होईल. आणि रात्रीची पंगत श्री मधुकर जावळे यांची आहे, त्यांचाही सन्मान इथं दादांच्या हाताने होईल. आजची सगळी कार्यक्रम वेळेत पार पडलेली आहेत, उद्याची सगळे कार्यक्रम वेळेत पार पडतील. आणि एक सगळ्यांना महत्त्वाची सूचना आहे, उद्या सकाळी श्री मारुतीबन महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुलालाचं कीर्तन 10 ते 12 या वेळेमध्ये होईल. तेव्हा 10 ते 12 या वेळेमध्ये खूप लांबून